नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मला एक कमेंट आली होती की कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवा. तर म्हणलं चला त्यावरच एक व्हिडिओ बनवून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर आज मी जे आहे ना ते 32 इंचाचे कटोरीचे जे ब्लाऊजचे माप असते ते दाखवणार आहे, त्याची पेपर कटिंग जी असते ती. तर मग तुम्हाला व्यवस्थित कळण्यासाठी न्यूजपेपर न घेता मी इथे कार्डशीट पेपर घेतलेला आहे, टेप आणि एक पट्टी घेतलेली आहे. आणि तुम्हाला रेषा व्यवस्थित म्हणजे जे आपण खुणा करू त्या व्यवस्थित ओळखू येण्यासाठी मी स्केच पेनचा वापर करणार आहे. तर सुरुवातीला बघा, जी पेपरची जॉईंट बाजू असते ती माझ्याकडे मी ठेवलेली आहे. मी कार्डशीट पेपर जो आहे तो डबल करून घेतलेला आहे आणि माझ्याकडच्या साईडने मी तिथे 2.5 इंच घेतलेले आहे. तिथून पुढे मी 5.5 इंच घेतलेले आहे. तुम्ही बघू शकताय मी टेप कसा ठेवते आहे ते. आता 32 इंचाचा चौथा भाग जो होतो तो होतो 8 इंच, म्हणजे 32/4 केले तर 8 इंच येते. ते 8 इंच तेथून घेतले आणि पुढे 1.5 इंच जे असते ते मार्जिनसाठी मी घेतलेले आहे. उंची जी आहे ती आपली 12.5 इंच आहे. मग उंचीमध्ये आपल्याला मिळवायचा असतो 1. 12.5 मध्ये 1 मिसळला तर होतात 13.5. तर हेच बघा 13.5 जे माप आहे ते मी 2-3 ठिकाणी टाकून घेते, जेणेकरून आपली जी खालची रेषा आहे ती सरळ येणार आहे. आणि जे आडवे आपले जे छातीचे माप आहे तेही मी 2 ते 3 ठिकाणी असे वेगवेगळ्या ह्याने टाकून घेणार आहे. त्यामुळे तो आपली चौकोन जो आहे तो एकदम सरळ येणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने जर आपण मापे टाकून घेतली तर आपली रेष कुठेच तिरकी येत नाही, ॲक्युरेट ती सरळ येते. हा जो कार्डशीट पेपर आहे तो मी डबल फोल्ड केलेला आहे, जेणेकरून आपला खालचा भाग आणि वरचा भाग दोन्हीही सोबत निघणार आहेत. अशा पद्धतीने आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे. तर हे 32 इंचाचे माप आहे ते तुम्ही 34 इंच ब्लाऊजला देखील वापरू शकता. एवढाच फरक राहील की आपल्या ज्या माह्या जास्त असतात त्या राहणार नाहीत. मुंड्यासाठी मी जे घेतलेले आहे ते 5.5 इंच घेतलेले आहे सरळ खाली. खाली देखील मी एकदा चेक करून घेते की आपले जे मार्किंग आहे ते सरळ रेषेत होतच आहे का नाही. म्हणजे असे 5.5 घेतले आणि तसेही 5.5 घेऊन बरोबर बघितले आणि चौकोन आखून घेतला. इथे जे आहे ते आपण बाही जॉईंट करतो. तर बघा 1 इंच घेतले आणि 1च्या पुढे अर्धा इंच घेतले, मध्य काढून घेतला आणि इकडून जे आपण 1.5 इंच मार्किंग म्हणजे माह्यासाठी 1.5 इंच मार्जिनसाठी ठेवले होते ती 1.5 इंचाची खूण करून घेतली. आणि व्यवस्थित मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे आकार देऊन घ्यायचे आहेत. हे आकार जे आहेत हे व्यवस्थित गोलच आले पाहिजेत, तरच मग ब्लाऊज मुंड्यामध्ये छान बसतो किंवा ब्लाऊजला घोळबिळ असा येत नाही मुंड्यामध्ये. तर गळा जो आहे तो आपला 6 इंचाचा आहे. मी 6 इंचावर मार्क करून घेतले आणि इथे देखील मी क्रॉस चेक करून घेतले की आपली जी रेषा आहे 2.5 इंचाची ती बरोबर येत आहे का नाही ते. अशा पद्धतीने आपण वेळेवर जर क्रॉस चेक करत गेलं तर आपल्या ज्या रेषा आहेत त्या सरळच येतात, कुठेही तिरकी जात नाही. त्यामुळे तुम्ही देखील थोडासा वेळ घालून असे जर माप टाकले तर ते व्यवस्थितच येते. कारण की असे जे माप असतात, ही मापे जे असतात ना ती 1-2 रेषेवरून सुद्धा मग चुकली जातात आणि ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही. 1/2 इंच घेतले आणि गोलाकार दिला. तुम्हाला जर हा गळा एकदम डीप म्हणजे असा खोल जर नसेल पाहिजे तर तुम्ही तिथे 1 इंच देखील घेऊन आकार देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जो आकार योग्य वाटेल तसा तुम्ही तिथे आकार देऊ शकताय. ते बघा, हे खालच्या साईडने आपल्याला क्रॉसपट्टीसाठी 3.5 इंच घेतले, नंतर 2.5 इंच घेतले
आणि 2.5 इंचापासून आपल्याला जे आहे ना ती सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता इथे जो आहे थोडासा असा गोल कर्व आकार आपल्याला गोल द्यायचा आहे. एकदम असा सरळही ठेवायचा नाही किंवा एकदम असा खोलही द्यायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता वेळ आहे कटोरीची. तर कटोरीसाठी हे बघा, मी इकडच्या ज्या साईडने आपले मार्जिन असते ना त्या साईडने 4 इंच घेतलेले आहे. खालच्या मुंड्याचा जो आकार आहे तिथून मी 2.25 इंच घेतलेले आहे आणि इथे 1 इंच घेतलेले आहे गळ्याच्या इथे. असे आपल्याला 3 पॉईंट आखून घ्यायचे आहेत आणि कटोरीचा व्यवस्थित जो आहे तो आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती छान गोल आकार आलेला आहे. म्हणजे खूप असा गोलही नाही आणि खूप असा निमुळताही नाही. ॲक्युरेट जो आपल्याला कटोरीचा आकार पाहिजे असतो ना तो आकार आलेला आहे. तर मी परत एकदा तुम्हाला मापे सांगून घेते. बघा 2.5 इंच घेतले, तिथून पुढे मी 5.5 इंच घेतले आणि तिथून पुढे जे आहे आपले ते 8 इंच छातीचे माप, म्हणजे छातीचा चौथा भाग 8 इंच अधिक 1.5 इंच असे पूर्ण जे माप होते ते 9.5 इंचाचे घेतलेले आहे. तर हे बघा, हे मुंड्याचे जे माप आहे ते 5.5 इंच घेतलेले आहे. एक इंच तिरके जो कोना असतो तिथून पुढे अर्धा इंच, पुढचा जो गळा आहे तो आपण 6 इंचाचा घेतलेला आहे. ते 1 इंचाचे माप आपण खालून वरच्या साईडने कटोरीसाठी घेणार आहोत. गळ्याचा आकार देण्यासाठी आपण 1/2 इंचाचे माप घेतलेले आहे. 4 इंच मार्जिनपासून अलीकडे घेतलेले आहे. खालच्या आकारापासून तिथे 2.25 इंचाचा घेतलेले आहे. खालच्या साईडने वरच्या साईडला 3.5 इंच घेतले क्रॉसपट्टीसाठी आणि मार्जिनच्या साईडने 2.5 इंच घेतलेले आहे. पूर्ण उंची जी आहे ती आपली 12.5 आहे. मग त्यामध्ये मी 1 मिसळवला, 1 मिसळून मग 12.5 अधिक 1 13.5 येते. मग 13.5 ही आपली पूर्ण उंची झालेली आहे. बघा, तुम्हाला जर काही शंका वाटत असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा किंवा माझे जर असे कटिंग दाखवलेले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर मला पुढचा व्हिडिओ कोणत्या कटिंगवर दाखवायचा याचेही सजेशन तुम्ही देऊ शकताय. अशा पद्धतीने आपले जे आहे ते पेपर कटिंग म्हणजे पेपरवर आपण आखून घ्यायचे आहे. तुम्ही इथे न्यूजपेपर वापरला तरी चालणार आहे किंवा ही मी जी तुम्हाला डायग्राम अशी दाखवलेली आहे याचाही स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमच्या वहीमध्ये आखून घेऊ शकताय. तर बघा, आता झाला कटिंगचा वेळ. तर कटिंग करताना आपल्याला दोन्ही पेपरचे आहेत अशी खालच्या साईडने आधी मी छातीची जे आपले हे असते ते कापून घेतलेले आहे. नंतर उंचीचा जो चौकोन होता तो कापून घेतलेला आहे. उंचीची जी सरळ रेष होती ती, जसे मी स्टेप बाय स्टेप दाखवते आहे तसेच तुम्ही देखील कट करून घ्या. आणि इथून आता कट करताना आपल्याला वरचा मुंडा जो आहे म्हणजे मुंड्याचा जो वरचा आकार आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपले मागचा भाग आणि पुढचा भाग हा सोबतच कट झाला मुंड्यापर्यंत. आता हे जे दोन्ही भाग असतात ना ते सेपरेट आपल्याला करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे बघा, मागचा भाग वेगळा निघलेला आहे आणि पुढचा भाग जो आहे तो वेगळा निघलेला आहे. आता आतील मुंडा जो आहे तो कट करून घ्यायचा. आतील मुंड्याचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ थोडाही पळवलेला नाही आहे जेणेकरून तुम्हाला सविस्तर कळेल. खालची क्रॉसपट्टी आहे ती कट करून घेतली. गळ्याचा देखील आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर जसा आपण कटोरीचा आखलेला आहे तसा देखील आकार आपल्याला कट करायचा आहे तो कटोरीचा आहे तो. तर तुम्हाला याचं मापावर जर स्टिचिंग जरी बघायची असेल किंवा ब्लाऊजची कटिंग जरी बघायची असेल तरीही मला सांगा, मी नक्कीच ते दाखवीन.
अशा पद्धतीने जे आहे तो आपला कटोरीचा पुढचा भाग तयार झालेला आहे कटिंग करून. तर ही जी कटोरी आहे ही आपल्या काही उपयोगाची नसते. आपल्याला आणखीन यामध्ये वाढीव कटोरी काढायची आहे. हे बघा, त्यासाठी मी जे आहे तो दुसरा कागद घेतलेला आहे आणि यावर ही जी आपली मापामध्ये कटोरी आलेली आहे ना, ही आहे अशीच आपल्याला आखून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला काहीच बदल करायचा नाही आहे आखताना. ॲक्युरेट जशी आपली वरची कटोरी असते तशीच सेम त्या साईडने आपल्याला कटोरी आखून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला व्ह्यूज तर भरपूर येत आहेत, पण व्हिडिओ असे कोणी लाईक करत नाहीत. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच एक तरी लाईक करा. आता हे बघा, कटोरीचा जो खालचा भाग असतो ना, त्याचा आपण मध्य काढून घ्यायचा आहे. आणि ही जी आहे ती 32 इंचाची कटोरी आहे, त्यामुळे मी फक्त 1.25 म्हणजे 1च्या पुढे ज्या 2 रेषा असतात ना, तेवढेच आपल्याला वाढवायचे आहे. सरळ बघा, व्यवस्थित सरळ आपली ही जे रेषा असतात ना, ह्या रेषा आपल्या सरळ आल्या पाहिजेत. दोन्ही साईडने मी 1.25 इंचाने वाढवून घेतलेले आहे. खालची साईड देखील मी 1.25 इंचानेच वाढवून घेणार आहे. जसे तुमचे माप बदलत जाते ना, तसे हे देखील अंतर तुमचे बदलत जाते. बघा, आता उभे जे आहे ते 4 इंच आलेले आहे, त्यामुळे मग मी असे तिरके जे आहे बघा, कुठे 4 इंच येते, थोडासाच फरक पडतो इथे, पण यामुळे कटोरीला व्यवस्थित आकार येतो. म्हणजे ही जी आपली सरळ रेष आहे ती 4 इंचाची भरली, त्यामुळे मी तिथून तिरका टेप धरला आणि 4 इंच कुठे येते ते बघितले आणि व्यवस्थित तसा आकार देऊन घेतला. वरच्या साईडने 1.5 इंच घेतले, दोन्ही साईडने आपल्याला 1.5 इंच घ्यायचे आहे. जास्तीचे काही घ्यायचे नाही मार्जिन इथे. आणि जसे मी व्हिडिओत दाखवत आहे ना, त्या पद्धतीने आपल्याला या ज्या रेषा आहेत ह्या पूर्ण जॉईंट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपली जी आहे ती वाढीव कटोरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होत आहे. ह्या ज्या आहेत ह्या पूर्ण म्हणजे क्रॉस रेषा येतात आणि वरती जे आहे तो आपल्याला एकदम फुगेरा असा आकार न देता थोडासा खालून असा, म्हणजे जसा मी सेम दाखवलेला आहे ना, अशाच पद्धतीने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे कटोरीचा. आता जसे आपण आखून घेतलेले आहे तसेच आपल्याला कट करायचे आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवते की आपल्याला टक्स पॉईंट कसा काढायचा तो, म्हणजे तुम्हाला शिवताना एकदम सोपे जाईल. तर आपण जे कडेने वाढवलेले मार्जिन होते ते 1.25 इंचाचे होते ना, त्यामुळे आपल्याला टक्समध्ये सुद्धा 1.25 इंचाचेच घ्यायचे आहे. जर आपण तिथे 1.5 इंच घेतले असते तर आपला जो टक्स पॉईंट आहे तो पण 1.5 इंचावरच आला असता. सरळ जे आहे ते मी 2.5 इंच उभे माप घेतलेले आहे आणि क्रॉसमध्ये हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे, जसे की मी तुम्हाला दाखवलेलेच आहे. आणि आता ही जी कटोरी आपण आखलेली आहे सेम तशीच आपल्याला कापून घ्यायची आहे. आमच्या इथे ना कालपासून चांगलाच पाऊस चालू झालेला आहे. इतक्या दिवस आमच्या इथे काहीच पाऊस नव्हता. म्हणजे असे ऊन पडायचे, गरम व्हायचे उन्हाळ्यासारखे. पण कालपासून जरा पावसाने सुरुवात केलेली आहे. आणि नेमकं काय होतं काय माहिती, मी जेव्हा व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर करायला बसते किंवा जेव्हा व्हिडिओ एडिट करायला बसते ना, त्याच वेळेस आमच्या इथून सारखे विमाने देखील जातात. त्यामुळे मला म्हणजे आवाज सारखं बाहेरचा तो विमानाचा येतो. मग ते सारखं म्हणजे कट करत बसावं लागतं. तर ही जी आहे ती आपली एक्स्ट्राची कटोरी आहे. तर ही तुम्हाला मी शिवून देखील दाखवते की आपला जो आहे तो टक्स पॉईंट नेमका कसा बसतो किंवा आपली कटोरी फुगीर कशी होते. ती चपटी अजिबात होत नाही या पद्धतीने जर तुम्ही कट केली तर. या मापावर तुम्ही एक तरी ब्लाऊज शिवून बघा, तुम्हाला कसा बसतो ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर मागचा गळा माझा काढून घ्यायचा राहिला होता, तो देखील मी तुम्हाला दाखवते. 2.5 इंच घेतलेले आहे, म्हणजे पुढच्या गळ्याला जेवढे आपण घेतले होते तेच. 9.5 इंचाचा गळा आहे. क्रॉस चेक करून घेते खालून देखील बरोबर 2.5 इंच आहे का नाही ते.
सरळ चौकोन आखून घ्यायचा. यामध्ये तुम्ही कोणताही आकार देऊ शकताय, गोल, चौकोन, पानगळा, पंचकोनी. तुम्हाला जो आकार आवडत असेल तो आकार तुम्ही इथे देऊ शकताय. ग्लास गळा. हे बघा परत विमान चाललेले आहे. आता मी काही कट करत नाही, तुम्हाला आवाज येतच. मागचा गळा म्हणजे मागचा भाग जो आहे तो आपला झालेला आहे कट करून. क्रॉस पट्टी, शोल्डर म्हणजे पुढचा भाग देखील, म्हणजे हे आपले जे आहे ते कटोरीचे पूर्ण माप कटिंग झालेले आहे. तुम्हाला जर कापडावर ठेवून, पिसावर ठेवून हे कसे कट करायचे आणि शिवायचे याचा व्हिडिओ जर बघायचा असेल तर मला तसे कमेंटमध्ये सांगा. हा जो आहे तो मी दुसरा ब्लाऊज शिवत होते, कटोरीचाच होता हा, पण मध्येच राहिला. म्हणलं लाईट गेली होती ना, म्हणून मध्येच तो शिवायचा राहिला होता. मग आधी मी ती टीप मारून घेते पूर्ण आणि तुम्हाला दाखवते की कटोरीला आता आपल्याला कशा प्रकारे टक्सला टीप मारायची आहे आणि आपली कटोरी कशा प्रकारे तयार होते. ते व्यवस्थित जे आहे ते आपल्याला बरोबर टक्स जसे आहेत ते आपल्या एकमेकांवर आले पाहिजेत. जे आपण 1.25 इंचाच्या ज्या हे केलेल्या होत्या ना, त्या हे बघा व्यवस्थित असं आपल्याला बरोबर सेंटर काढून घ्यायचा आहे. हा जर सेंटर आपला चुकला तर आपले जे कटोरीचे टोक आहे ना ते एकाच बाजूला जाते, बरोबर मध्यभागी येत नाही. त्यामुळे सेंटर काढताना देखील तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. हे बघा किती छान कटोरी आलेली आहे आपली. असे केल्याने कटोरीला जास्त टोक देखील येत नाही, किंवा जर तुम्हाला याला देखील टोक वाटत असेल तर तुम्ही ना, मी जिथे 2.5 इंच उभे घेतले ना सरळ माप, तिथे तुम्ही 3 इंच घेऊ शकताय. जेणेकरून तुमचे ब्लाऊजचे टोक जे आहे ते, कटोरीचे जे टोक आहे ते पूर्णपणे निघून जाईल आणि कटोरीला थोडे देखील टोक दिसणार नाही. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.